हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ता नावात सलाम. आजच्या दिवसासाठी काय वचन देवाने केले आपण वाचूया. निर्गम याचं पुस्तक 14वा अध्याय आणि त्यातील 15वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. मग परमेश्वर मोशाला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास? इस्रायल लोकांस सांग की पुढे चला. आणि 16वं वचन देखील मी वाचतो. तू आपली काठी उभार आणि आपला हात समुद्रावर उगाळून तो दुभाग, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या भूमीवर चालतील. आणि वाचलेलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करो. आणि मी प्रार्थनेमध्ये असताना देवाने मला एक वचन दिलं, एक प्रेरणा दिली. आणि त्या वचनातून परमेश्वर मला म्हणाला की तुम्ही समस्येकडे, तुम्ही संकटाकडे, तुम्ही आजाराकडे, तुम्ही परिस्थितीकडे पाहत चिंता करीत बसू नका. तर जे काही देवाची काठी आहे, जे काही देवाचं वचन आहे, जे काही देवाची तलवार तुम्हाला मिळालेली आहे, त्याचा उपयोग करा. आणि नुकत्याच काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये खूप मोठमोठे संकट माझ्या जीवनामध्ये येऊन गेले. आणि मी त्यामुळे फार चिंतित झालो होतो, फार दबून गेलो होतो. पण देवाच्या वचनातून माझं सांत्वन प्राप्त झालं. देवाच्या वचनातून मला धीर प्राप्त झाला. आणि इथं तेच वचन, देवाचं वचन मला प्राप्त झालेलं आहे. आणि ह्या निर्गम 14व्या अध्यायामध्ये पाहतो, जेव्हा मोशे 430 वर्षाच्या गुलामगिरीतून 6 लाख लोकांना सोडून तो निघालेला आहे आणि एका तांबड्या समुद्राजवळ तो आलेला आहे. आणि पुढं मोठा तांबडा समुद्र आहे आणि मागं फारचे सैन्य त्याचा पाठलाग करत येत होते. आणि आता पुढं पण जाता येत नाही आणि मागं पण वळता येत नाही, अशा स्थितीमध्ये तो आला होता. आणि त्यामुळं सर्व इस्रायल लोक, जे 6 लाखाच्या आसपास त्यांची संख्या होती, ते सर्व मोशेच्या विरुद्ध कुळकुळ करू लागले की तू आम्हाला इथं मरायसाठी आणलं काय? काही मिस्रामध्ये काही कबळा नव्हत्या काय? तिथं आम्ही खात पीत नव्हतो काय? जरी गुलामगिरीत होतो तरी आम्हाला खायला प्यायला भेटत होतं. आज अनेकांची स्थिती अशीच आहे. जेव्हा परमेश्वर त्यांना गुलामगिरीतून मुक्त करतो, परमेश्वर त्यांना पापातून मुक्त करतो, परमेश्वर त्यांना आजारातून मुक्त करतो, संकटातून मुक्त करतो आणि एका चांगल्या जीवनाकडे तो घेऊन जात असतो. पण जेव्हा वाटेत काही काही तांबड्या समुद्रासारखे काही काही प्रसंग येतात, संकट येतात, समस्या येतात, आजार पण येतात, तेव्हा तेच लोक कुळकुळ करू लागतात परमेश्वराविरुद्ध किंवा देवाच्या सेवकांविरुद्ध की आम्ही पहिलं जुन्या ज्या पापामध्ये होतो, ज्या गुलामगिरीमध्ये होतो, ज्या बंधनामध्ये होतो, ते चांगलं नव्हतं काय? तू आम्हाला कशाला देवाचं वचन सांगितलं? तू आम्हाला कशाला प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला सांगितला की पाप सोडून दे, त्या वाईट गोष्टी सोडून दे, ते व्यसन सोडून दे, ते व्यभिचार सोडून दे, ते खोटं बोलणं सोडून दे, ते XYZ ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, वचनाच्या विश्वासाच्या विरोधात आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीच्या विरोधात आहेत, ते सोडून दे, असं तू आम्हाला का सांगितलं? आज अनेक जण देवाविरुद्ध आणि देवाच्या सेवकाविरुद्ध कुळकुळ करतात जेव्हा ते अशा संकटात सापडतात. पण प्रियांनो, जसा परमेश्वर घाव करतो तसे तो घाव बरे देखील करतो. जसं परमेश्वर परीक्षा पाहतो तसं तो परीक्षेतून निभावण्याचा उपाय देखील तोच करतो. प्रियांनो, हालेलुया. ज्या परमेश्वरांनी मोशेद्वारे इस्रायल लोकांना 430 वर्षाच्या गुलामगिरीतून सोडवलं, त्यासाठी 10 वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह, चमत्कार, पीडा त्यांनी मिस्र देशावर आणल्या, तोच परमेश्वर तुम्हाला तांबड्या समुद्रातून नेण्यास देखील समर्थ आहे. हालेलुया. फक्त तो तुमची परीक्षा पाहत आहे, तुम्हाला तो विश्वासात वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियांनो, मोठमोठे संकट तुमच्या जीवनात येतात. माझ्या बिल्डिंग मध्ये 4 दिवस झालं पाण्याचं थेंब नाही. हालेलुया. कॉमन लाईट बंद असल्यामुळे. आणि मोठमोठे संकट तुमच्या जीवनात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या परिसरात येत असतात, पण ते तुमच्या विश्वासाची पातळी वाढवण्यासाठी येत असतात. हालेलुया. त्यातून तुम्हाला नवीन आशीर्वाद मिळणार असतात. हालेलुया. जसं तुम्ही 10वी 12वीच्या परीक्षेला सामोरे जाता आणि जेव्हा त्या परीक्षेतून तुम्ही पार जाता, तेव्हा एक
उत्तम जीवन तुम्हाला प्राप्त होतं, उत्तम करिअरचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातात. तशाच पद्धतीनं ते आहे प्रियांनो. जेव्हा जेव्हा तांबडा समुद्रासारखे मोठे संकट तुमच्या जीवनात येतात ना, आणि जेव्हा तुम्ही त्या परीक्षेत विश्वासाने सामोरे जाता, देवाच्या वचनाद्वारे त्याच्यावर मात करता, तेव्हा परमेश्वर मोठे आशीर्वादाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतो. हालेलुया. इथं आपल्याला पाहायला मिळतं, जेव्हा मोशे धावा करीत बसले होते, इस्रायल लोक धावा करीत बसले होते, तेव्हा परमेश्वर म्हणाला, धावा करीत काय बसला आहेस, उठ, तुला जी काठी दिली आहे ना, वचनाची काठी, ती हाती घे, ती उगार, आणि मग पहा काय होतंय. आणि त्यांनी तसं केलं प्रियांनो. हालेलुया. आज आपल्याला पण तेच करायची गरज आहे. जेव्हा मोठमोठे संकट समस्या तुमच्या जीवनात येतात, मोठमोठ्या परीक्षेचे प्रसंग तुमच्या जीवनात येतात, तुम्हाला काय करायचं आहे? देवाच्या वचनाची, देवाच्या तलवारीची तुम्हाला मदत घ्यायची आहे. तुम्ही बायबल वाचा, प्रार्थना करा. देव तुम्हाला असं एक वचन देईल की ते तुमच्या संकटातून, तांबड्या समुद्रातून पार पाडण्यासाठी ते तुम्हाला सहाय्य करेल, तुमचं सांत्वन करायला सहाय्य करेल, तुम्हाला तुमच्या परिस्थितीशी झगडण्यासाठी तो तुम्हाला नवीन शक्ती देईल. देवाचं वचन. हालेलुया. आणि त्यासाठी पवित्राने म्हणलेलं आहे, तुम्ही नुसतेच वचन ऐकणारे असू नका, तर ते वचन पाळणारे असा. याकोब 1:12 वचन काय म्हणतं? आणखी परमेश्वर तुमच्याकडे आज बी प्रॅक्टिकल होण्याचा परमेश्वर तुम्हाला सल्ला देत आहे. तुम्ही वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा तुम्हाला सल्ला देत आहे. वचनाचा तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिस्थितीमध्ये उपयोग करण्याचा परमेश्वर आज तुम्हाला या वचनाच्या माध्यमातून तो तुम्हाला सांगत आहे. बी प्रॅक्टिकल, ह्याचं हेडिंग दिलेलं आहे, बी प्रॅक्टिकल. नुसतं वचन ऐकू नका, या कारणाने ऐकून त्या कारणाने सोडू नका. हा, नुसतं ऐकायचं आणि सोडायचं, त्याची अंमलबजावणी करा. तुमच्या परिस्थितीला अनुकूल जी वचनं आहेत, ती वचनाचा स्वीकार करा. त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्ही आजारात आहात, त्या संबंधाने तुम्ही देवाची वचने वाचा. धार्मिकाची प्रार्थना काय करण्यास फार प्रबळ असते, विश्वासाची प्रार्थना दुःखनायता सुचवेल. प्रभू श्री ख्रिस्ताला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आपला परमेश्वर हा व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. जेव्हा तुम्ही आजारी असाल, तुम्ही ती वचनं वाचा, ती वचनाचा स्वीकार करा. जेव्हा तुम्ही संकटात असाल, समस्येत असाल, शत्रूंनी वेढलेले असाल, तुम्ही इर्मिया 1:17 वाचा, की मी तुम्हाला या सगळ्या लोकांविरुद्ध पितळेची मजबूत भिंत करेन. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या परिस्थितीशी अनुकूल वचनावरती विश्वास ठेवता, वचनाचं लागूकरण करता आपल्या जीवनात, त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी, तेव्हा परमेश्वर तुमच्यासाठी तांबडा समुद्रातून मार्ग तयार करेल. तुमच्या परिस्थितीतून तो तुम्हाला पार पाडेल प्रियांनो. आणि मोठ्या आशीर्वादाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातील. त्यासाठी पवित्राने म्हणलेलं आहे, 1 कोरिन्थी 4:20 वचनात लिहिलेलं आहे, देवाचे राज्य हे बोलण्यात नाही तर सामर्थ्यात आहे. याकोब 1:22 मध्ये लिहिलेलं आहे, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, फक्त ऐकणारे असू नका. प्रेषित 13 22 वचन, प्रेषित 13 36 वचन आपल्याला पाहतो की दावीद हा परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगणारा, कार्य करणारा, सेवा करणारा असा तो मनुष्य होता. प्रेषित 13:36 वचन. त्यामुळे त्यांनी गल्ल्याचा सामना कोणत्याही हत्याराशिवाय केला, फक्त एक गोट्याच्या साह्याने. कारण की तो देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणारा होता. तो कृती करणारा होता, प्रत्यक्ष तो कृती करणारा होता, प्रत्यक्ष तो प्रॅक्टिकल जीवन जगणारा होता देवाच्या इच्छेप्रमाणे. त्यामुळं तो गल्ल्याचा वध करू शकला. दाविदाचे मोठे 3 भाऊ सैन्यात होते, मोठ्या अधिकारी पदावर. स्वतः शौल त्या काळचा राजा, मोठा योद्धा होता. पण दाविदाने येऊन एका गोफण गुंड्याच्या, एका गोट्याच्या साह्याने गल्ल्याचा वध केला. कारण की तो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणारा होता, तो कृती करणारा होता. आज खूप जण विश्वास धरतात, पण जेव्हा जगिक परिस्थिती पाहतात, जेव्हा संकट पाहतात, समस्या पाहतात, एखादं वादळ पाहतात, ते विश्वासापासून मागे हटतात. नुकतंच 1-2 पालकांवरती मोठा आरोप आला होता अहमदनगरच्या,
आणि सर्वांनी त्याच्यासाठी आंदोलन केले, उपवास केले, प्रार्थना केली आणि कालच त्यांना जामीन मिळाला. आणि प्रियांनो, मला तुम्हाला काय सांगायचं आहे, जरी मोठमोठे तांबड्या समुद्रासारखी समस्या तुमच्या जीवनात आल्यात तरी देखील तुम्ही मागे हटू नका. तर देवाने जे काही तुम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दिलेलं आहे, देवाच्या वचनाची तलवार दिलेली आहे, त्याचा उपयोग करा आणि त्या परिस्थितीवर मात करा. त्या परिस्थितीवर मात करून पुढे जा. हालेलुया. शेवटचे क्लोजिंग वचन वाचूया. मत्ती 7 अध्याय आणि 21 वचनात लिहिलेलं आहे, मला प्रभूजी म्हणणारा प्रत्येकाचाच प्रवेश देवाच्या राज्यात होणार नाही, तर जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करतो त्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होईल. आणि तुम्हाला परमेश्वर या वचनातून जे काही देवाने प्रेरणा दिलेली आहे, मला जे काही सांगायचं आहे की प्रॅक्टिकली विश्वासणाऱ्याचं लाईफ जगा. नुसतं वचन ऐकून सोडून देऊ नका. नुसतं 2 तास चर्चला जायचं संडे टू संडे, बस आठवडाभर जसं पाहिजे तसं जीवन जगायचं, तसं करू नका. प्रॅक्टिकली जीवन जगा. प्रॅक्टिकली प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक स्थितीमध्ये देवाच्या वचनानुसार, देवाच्या इच्छेनुसार जीवन जगा. तुम्ही सेवक असाल, सेवा कार्यामध्ये देखील बरेचसे अडखळ समस्या तुम्हाला येत असतील. नुकतेच 2 सेवकांचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे आणि अनेक सेवकांवरती सुद्धा असे प्रसंग येत आहेत. पण परमेश्वर त्या सर्वांना त्या परिस्थितीतून बाहेर काढेल. अनुवाद 28 अध्याय 1 ते 13 वचन तुम्हाला माहित आहे, जो कोणी वचनाचं आज्ञापालन करतो त्याला मोठे आशीर्वाद प्राप्त होतात. प्रकटी 1:3 मध्ये लिहिले आहे, जे वचन ऐकतो पाळतो तो धन्य. प्रियांनो, मला शेवटी एकच सांगायचं आहे, आज माहित नाही हे वचन कोणासाठी लागू आहे, पण जर तुमच्यासाठी लागू आहे तर ते तुमच्या जीवनात लागू पडणार. आणि जरी तुमच्या जीवनात मोठ्या समस्या आहेत, मोठे संकट आहेत, मोठे आजारपण आहेत, पण जर तुम्ही या वचनाचा आधार घेतला, वचनाचं मार्गदर्शन घेतलं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही प्रार्थना केली आणि विश्वासाची कृती केली, तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला त्या तुमच्या संकटातून, परिस्थितीतून बाहेर काढेल आणि त्यातून तुमच्यासाठी तो मार्ग तयार करेल. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. आमेन.